पुराच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी नदीकाठच्या पूरबाधित क्षेत्रात नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी पर्यायी जागेचा विचार करावा लागेल असे मत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले। उंच इमारत बांधून त्यात पूरग्रस्तांना सदनिका द्याव्यात लागतील। शासन महापालिका या ठिकाणी सर्व मदत करेल। सगळा FSI वापरले, पण प्रश्न असा याला पूरग्रस्त नागरिकांचा विरोध आहे। ते सध्या ज्या ठिकाणी राहतात तिथे त्यांची बैठी घरे आहेत, काहींचे तिथेच व्यवसाय आहेत, त्यामुळे पुनर्वसनाचा पर्याय वापरता येत नसल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे दरम्यान पूरग्रस्त भागात अनेक घरे पिके पाण्याखाली गेली होती। याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। राजू शेट्टींनी 2021 मध्ये मोर्चा काढून पूरग्रस्तांना 2019 प्रमाणे मदत, नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती। त्यानुसार पुरामुळे झालेल्या घरांची पडझड आणि शेतीच्या नुकसानीची भरपाई देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले। सांगलीतील पूरग्रस्त भागाला भेटी दिल्यानंतर पालकमंत्री पाटील म्हणाले, आठवडाभर धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पूर आलाय। धरणातील पाणी सोडल्याने नदी काठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाला। ही स्थिती 2005, 2019 आणि 2021 मध्ये होती। शहरात नदीकाठचा परिसर वारंवार पुराने बाधित होतो। यावर एक पर्याय म्हणजे पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांचे अन्यत्र पुनर्वसन करणे आणि दुसरा पर्याय कोल्हापूर महापालिकेच्या धर्तीवर सांगली महापालिका क्षेत्रातही नदीकाठच्या परिसरात नवीन बांधकाम करताना खालचा मजला रिकामाच ठेवणे। खालच्या मजल्यावर कोणीही मनुष्य राहणार नाहीत। या जागेचा वापर केवळ पार्किंग आणि गोडाऊन आदी कामांसाठी केला जाईल। पहिल्या पर्यायानुसार पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास शहरात सुरक्षित ठिकाणी उंच इमारती बांधाव्या लागतील। त्यातील सदनिका पूरग्रस्तांना द्याव्या लागतील। यासाठी शासन महापालिका तयार आहे। आवश्यक ती सर्व मदत, सोयी सुविधा येथे निर्माण केल्या जातील। प्रसंगी यासाठी सगळा FSI वापरला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे।